मंत्री आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आगमन होत आहे। एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं। सोबत या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ, सन्माननीय सर्व मंत्री महोदय, आलेल्या सर्वांचं एकदा हात वरती जोरदार टाळी झाली पाहिजे मान्यवर मंडळींसाठी। मी विनंती करतो सर्व मान्यवर मंडळींना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन। आजच्या दिवशी या श्रेष्ठ महायोगिनीचं चरित्र चिंतन करावं व आपल्या व्यक्तिगत जीवनाला उजाळा देण्याचा प्रयत्न करावा, यासाठी जयंती हा विचार जागर आहे। क्रांतिबा ज्योतिबा आणि सावित्री यांच्या प्रतिमांना अभिवादन, भावभक्तीचं अभिवादन। सावित्री आणि ज्योतिबा यांनी त्याग, तपस्या, चिंतन व आचरण आदरणीय आमदार श्री छगनरावजी भुजबळ सामाजिक न्याय आणि समतेचं स्वप्न घेऊन कार्यशील असलेले महाराष्ट्र नेते यांचंही सहर्ष स्वागत। माननीय नामदार श्रीमती पंकजा मुंडे, मंत्री पर्यावरण आणि वातावरणीय बदल महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले, मंत्री सार्वजनिक बांधकाम, माननीय नामदार श्री मकरंदजी पाटील, मंत्री मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य, माननीय श्रीयुत शंभूराज देसाई, मंत्री पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण महाराष्ट्र राज्य, या मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन। नामदार कुमारी आदिती तटकरे, मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य, मान्यवर नामदार श्री अतुलजी सावे, मंत्री इतर मागास आणि समाज कल्याण महाराष्ट्र राज्य, दुग्ध विकास व ऊर्जा नूतनीकरण मंत्री, या मान्यवरांचं आम्ही स्नेह आदरपूर्वक स्वागत करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। सर्व सावित्रींच्या लेखींना माझी विनंती आहे, एकदा हात वरती जोरदार टाळी झाली पाहिजे या मान्यवर मंडळींसाठी। स्वागतास अंतरात हर्ष जाहला, सुदिन सुखद हसत हसत आज आला। या सर्व भव्य कार्यक्रमात मान्यवरांचं सहर्ष स्वागत। स्वागताची विनंती आदरणीय मान्यवरांना सरपंच सौभाग्यवती स्वाती जमदारे आणि जिल्हाधिकारी श्रीमान संतोषजी पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी याचनी नागराजन यांना आपण स्वागत करावं। मान्यवर नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं सौभाग्यवती स्वाती आदेश जमदारे, सरपंच ग्रामपंचायत नायगाव, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी श्री संतोषजी पाटील आणि सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याचनी नागराजन यांच्या हस्ते माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत। सबका साथ सबका विकास या ध्येयानं प्रेरित महाराष्ट्र मुद्रा, समतोल विकास आणि प्रागतिक विचारसरणीचे पुरस्कर्ते, जनता जनार्दनाचा विश्वास हे ज्यांच्यासाठी सर्वात मोठं पारितोषिक आहे, असे जनसेवेसाठी अखंड कष्टणारे अग्रदूत महाराष्ट्र मुद्रा नामदार देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि आजच्या जयंती समारंभाचे अध्यक्ष यांचं स्वागत। श्रीमती याचनी नागराजन, नूतन जिल्हाधिकारी श्री संतोषजी पाटील,
सरपंच सौ स्वाती जमदाडे यांनी केलं. आदरणीय नामदार प्राध्यापक राम शिंदे, सभापती विधान परिषद महाराष्ट्र यांचं स्वागत. श्री गणेश सुभाष नेवचे, उपसरपंच ग्रामपंचायत नायगाव यांना विनंती. आदरणीय मान्यवरांचं नामदार प्राध्यापक राम शिंदे, सभापती विधान परिषद महाराष्ट्र यांचं स्वागत होतंय. आलं मांगल्य तव पावलांनी. सन्मान्यशाली नामदार श्रीमती पंकजा मुंडे, मंत्री पर्यावरण वातावरणीय बदल महाराष्ट्र राज्य यांच्या स्वागतासाठी ग्रामपंचायत सदस्या सौभाग्यवती पूनम राजेंद्र नेवसे. आदरणीय श्रीमती पंकजा मुंडे, महिला समुदायाच्या प्रभावी प्रतिनिधी आणि सामाजिक बदलांसाठी सदैव अग्रेसर. सन्मान्यशाली नामदार श्री अतुलजी सावे, मंत्री इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास व ऊर्जा नूतनीकरण. आदरणीय नामदार श्री छगनरावजी भुजबळ, सामाजिक समता आणि न्यायाचं स्वप्न घेऊन कार्यशील राहिलेले महाराष्ट्र नेते यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. समता सैनिकांच्या वतीनं, क्रांतीभूमी नायगावच्या वतीनं. सागर अशोक नेवसे, सदस्य ग्रामपंचायत नायगाव यांना विनंती. माननीय नामदार श्री अतुलजी सावे, मंत्री इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास आणि ऊर्जा नूतनीकरण, महाराष्ट्र राज्य यांच्या स्वागतासाठी श्री सागर अशोक नेवसे, सदस्य ग्रामपंचायत नायगाव. समाजात विधायक रचनात्मक कार्याची गोडी वाढावी यासाठी दक्ष प्रयत्नशील मान्यवरांचं स्वागत. आदरणीय नामदार श्री शंभूराज देसाई, मंत्री पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण, महाराष्ट्र राज्य यांच्या स्वागतासाठी सौ साधना नेवसे, सदस्या ग्रामपंचायत नायगाव. मान्यवर नामदार कुमारी आदिती तटकरे यांचं यापुढील अनुक्रमात सहर्ष स्वागत होईल. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय आदिती तटकरे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. महिला बाल विकास मंत्री, आपला सन्मान होतोय. आपणास माझी विनंती, आपण आपला सन्मान स्वीकारा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबाराजे, आपला सन्मान होतोय. आपणास माझी विनंती, आपण आपला सन्मान स्वीकारा. हनुमंत रामचंद्र नेवसे, ग्रामपंचायत सदस्य नायगाव यांच्या वतीनं त्यांचा सन्मान होतोय. विनंती करणार आहे आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबाराजे, आपला सन्मान. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय मकरंद जाधव पाटील आबा, आपला सन्मान होतोय. विनंती करणार आहे आपण आपला सन्मान स्वीकारा. समतोल विकास आणि प्रागतिक विचारसरणीचे पुरस्कर्ते नामदार श्री मकरंदजी पाटील, मंत्री मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य. असामान्य कार्य कर्तृत्वानं घडलेलं तेजोमय व्यक्तिमत्व आणि या भूमीचे लोकमान्य लोकप्रतिनिधी नामदार श्री मकरंदजी पाटील, मंत्री मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत. वैभव कांबळे आणि तानाजी नेवसे, सदस्य उत्सव समिती नायगाव यांच्या हस्ते. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माड्याचे माजी खासदार आदरणीय रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर, आपला सन्मान होतो. आपणास माझी विनंती, आपण आपला सन्मान स्वीकारा. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय अतुलजी भोसले, आपण या ठिकाणी उपस्थित, आपला सन्मान होतो. आपणास माझी विनंती, आपण आपला सन्मान स्वीकारा. कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार आदरणीय मनोज दादा घोरपडे, आपण उपस्थित, आपला सन्मान, आपण आपला सन्मान स्वीकारा. फलटण कोरेगावचे लोकप्रिय आमदार आदरणीय सचिन पाटील,
आपण उपस्थित आपला सन्मान होतोय, आपण आपला सन्मान स्वीकारा. मान्यवर डॉक्टर अतुल बाबा भोसले, विधिमंडळ सदस्य कराड उत्तर. माननीय आमदार श्री सचिनजी पाटील, विधानसभा सदस्य फलटण कोरेगाव. मान्यवर लोकसेवा आणि समृद्ध सहकार्याचा वारसा, कृतार्थ जनसेवेचा मान्यवर श्री धैर्यशील दादा कदम, अध्यक्ष सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी यांचं सहर्ष स्वागत. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी आमदार आदरणीय मदन दादा भोसले, आपण या ठिकाणी उपस्थित आपला सन्मान होतोय, आपण आपला सन्मान स्वीकारा. भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या आदरणीय प्रियाताई शिंदे, आपण उपस्थित आपलाही सन्मान होतोय, आपण आपला सन्मान स्वीकारा. मान्यवर श्रीयुत मदन दादा भोसले, माजी आमदार, विधिमंडळ सदस्य वाई खंडाळा यांचं या आनंद मंगल कार्यक्रमात आम्ही हार्दिक स्वागत करतो. स्वागताची विनंती सदस्या सौ रेश्मा सागर कानडे यांना. व्यासपीठावरील सर्वांचा सन्मान झालं असं घोषित करून एकदा आपण जोरदार टाळी वाजवूया या सन्मानासाठी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मान्यवर मंडळींचे सन्मान झाले. या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या गावच्या प्रथम नागरिक, महिला सरपंच आदरणीय स्वातीताई जमदाडे यांना विनंती करतो की आपण स्वागत आणि प्रास्ताविक करावं. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. मान्यवर जिल्हाधिकारी श्री संतोषजी पाटील, जिल्हा दंडाधिकारी याचनी नागराजन, प्रस्तावनेसाठी सौभाग्यवती स्वाती आदेश जमदाडे, सरपंच ग्रामपंचायत नायगाव. प्रथमतः सर्वांना नमस्कार. आज नायगावच्या या चेतना ऊर्जा भूमीमध्ये सामाजिक शैक्षणिक क्रांतीच्या प्रणेत्या ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले या राष्ट्रमाता आणि राष्ट्रपित्याला वंदन करण्यासाठी आलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माता पिता, सावित्रीच्या लेकी, फुले प्रेमी, विद्यार्थी आणि पत्रकार, आपणा सर्वांचे प्रथमतः नायगावची प्रथम नागरिक सरपंच या नात्याने अंतःकरणपूर्वक स्वागत करते आणि नूतन वर्ष 2025 साठी आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा. खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजते, कारण माझा जन्म इथला, माझं शिक्षण इथं झालं, सासर माहेर हे. आज या गावची सरपंच म्हणून मोठ्या धाडसाने आपल्या पुढे विचार मांडते. याचं सारं श्रेय माझ्या ज्ञानज्योतीला जातं. आज 3 जानेवारी 2025 सावित्रीमाईची जयंती. आजचा दिवस बालिका दिन म्हणून सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तेव्हा आजच्या सावित्रीमाईच्या जयंती समारंभाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांची मी मनोभावे स्वागत करते. आदरणीय फडणवीस साहेब तथा आम्हा सर्वांचे लाडके बंधू देवा भाऊ, आजपर्यंत इथं अनेक मुख्यमंत्री महोदय येऊन गेले, अनेकांनी घोषणा केल्या, पण म्हणावा असा नायगावकरांचा सर्वांगीण विकास अद्यापही झाला नाही. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आम्ही आपणास एक कर्तबगार, धडाकेबाज, डॅशिंग मुख्यमंत्री म्हणून ओळखतोय. सावित्रीमाईच्या जयंतीनिमित्त सावित्रीची लाडकी लेक, आपली लाडकी बहीण आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहते. एक नायगावला ब वर्ग पर्यटन स्थळ व त्यासाठी अपेक्षित निधी उपलब्ध करून द्यावा ही विनंती.
नायगावला स्वतःला बसण्यासाठी ग्रामपंचायत नाही, त्यासाठी 90 लाखाची मागणी केली. त्याबरोबरच गावातील अंतर्गत रस्त्यासाठी 1 कोटीचा प्रस्तावही पाठविला. नायगाव हे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे गाव. शेतामधून काढलेला भाजीपाला बाजारपेठेत नेण्यासाठी आवश्यक असणारा नायगाव ते चाहूर वस्ती रस्त्यासाठी 1,80,00,000 रुपये निधीचा प्रस्ताव पाठवला आहे. तो मंजूर व्हावा. 3 महाज्योती मार्फत अनेक विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत धाडसी निर्णय घ्याल. 4 आमच्या ग्रामस्थांना 24 तास मुबलक शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे. आपल्या स्तरावर प्रयत्न करावे. महाराष्ट्रातील खंडाळा तालुक्यामध्ये नंबर 3 ची MIDC आहे. येथे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळावा, त्यांना रोजीरोटीचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करून आमचे अश्रू पुसाल ही खात्री आहे. आदरणीय जयाभाऊंनी गेल्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्या विकास आराखड्यासाठी 100 कोटी रुपयांपर्यंत मागणी केली होती. त्याची अंमलबजावणी व्हावी ही विनंती. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही महिलांसाठी कौशल्य विकास विद्यापीठाची मागणी करत आहोत. त्याची पूर्तता लवकरात लवकर व्हावी यासाठी मी विनंती करते. जास्त काही बोलत नाही. आपण सर्वजण या कार्यक्रम प्रसंगी नायगावला आलात, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती, जय सावित्री. धन्यवाद सरपंच मॅडम, आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. CM साहेब, व्यासपीठावरील सर्वांचे सन्मान झाले, पण या मातीचा, या भूमीचा विकास व्हावा ही संकल्पना ज्यांनी मांडली आपल्या समोर आणि ज्यांचा सन्मान नायगावकरांनी तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं आयोजित केला, मी विनंती करणारा या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार भगवानराव गोरेभाऊ, नायगावकरांच्या वतीनं आपला सन्मान, तो सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा. या राज्याचे ग्रामविकास मंत्री, एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे या कार्यक्रमाचे. श्रीयुत अविनाशजी वाडकर, अध्यक्ष, श्री भैरवनाथ शिक्षण संस्था नायगाव, क्रांतिबा ज्योतिबा आणि ज्ञानज्योती सावित्री यांची प्रसन्न प्रतिमा देऊन नामदार जयकुमार गोरे यांचं स्वागत. प्रस्तावनेत नायगाव गावातील विविध विकास कामांचा उल्लेख झाला. विकास कामांची उभारणी चित्रफितीद्वारे आम्ही अनुभवणार आहोत. विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजनही करणार आहोत. आपण अनुभव घेऊया नायगाव येथील विविध विकास कामांची प्रगती दर्शवणारी चित्रफीत. पुण्यभू नायगावची विकास कहाणी टिपलेली आहे, अखंडपणे सांगितलेली आहे. ओम मंगलम भूमी मंगलम भूमिपूजन. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव या अर्वाचीन इतिहासातील पावन भूमीतील 1920 मध्ये स्थापन झालेल्या विद्या मंदिराच्या इमारतीचं नूतनीकरण 1,54,00,000 रुपये इतका निधी त्यासाठी मंजूर. ही शाळा लवकरच संकुल म्हणून आकारास येईल. 6 सुसज्ज वर्ग खोल्या, प्रयोगशाळा, उच्च तंत्रज्ञान आधारित संगणक कक्ष. त्यानंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ब वर्ग पर्यटन अंतर्गत सांस्कृतिक सभागृह इमारतीचं भूमिपूजन. ब वर्ग पर्यटन अंतर्गत शासकीय प्रतीक्षालयाचं उद्घाटन आजच्या समारंभात कार्यप्रणालीद्वारे रिमोट कंट्रोलद्वारे आम्ही करीत आहोत. शासकीय प्रतीक्षालयानंतर
वॉटर एटीएम जलजीवन मिशन अंतर्गत वॉटर एटीएमचं उद्घाटन आणि त्यापुढं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले चित्रकला स्पर्धा व या स्पर्धांचं बक्षीस वितरण मान्यवरांनी आपल्या शुभ हस्ते करावं अशी विनंती कुमारी सृष्टी धुमाळ, समीक्षा चौरे, राजनंदिनी घोरपरे, आसावरी आरुडे, निधी रांजणे आणि स्वरा पाटणे या सातारा जिल्ह्यातील अलगुडेवाडी, अहिरे, आसणी, मेढा, महू आणि निंभोरे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींना आम्ही सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन गौरवित करीत आहोत. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले चित्रकला स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्तानं सर्व विजेत्यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवर मंडळींच्या शुभास्ते आपण या ठिकाणी करतोय. तो सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा. त्याचबरोबर शिक्षणाची पूर्ण संधी उपक्रमातील यशस्वी महिलांचा सन्मान आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतोय. शिक्षणाची पुनर्संधी, थांबलेलं जगणं वाहतं करणं, शिक्षण पुन्हा सुरू करणं, यामध्ये शिक्षणाची पुनर्संधी उपक्रमांतर्गत मंजुश्री किसनराव राऊत, सोनाली गरड, स्मिता कोंडीबा हळदे, प्रेमा हनुमंत धुमाळ आणि जयश्री साहेबराव साळुंखे यांनी 10वी शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षणाची पुनर्संधी घेतली. सावित्री माईंना आगळं अभिवादन दिलं. अभिवादनाचं अर्ध्य आणि शिक्षणाची पुनर्संधी या भगिनींना सोनाली गरड, मंजुश्री राऊत, स्मिता हळदे, प्रेमा धुमाळ आणि जयश्री साळुंखे या सन्मानासाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. या सर्व विद्यार्थ्यांचं, आमच्या महिला भगिनींचं मी पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतर तुम्हा आम्हा सर्वांशी बोलतात या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि या वाई खंडाळ्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय मकरंदबा पाटील बोलत आहेत. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 194 जयंती आणि या जयंतीचं औचित्य साधून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम शिंदे साहेब, ज्येष्ठ नेते आणि आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय पंकजाताई, आदरणीय सावे साहेब, आदरणीय शंभूराज देसाई साहेब, आदरणीय शिवेंद्र बाबा, आदरणीय जयकुमार गोरे साहेब, मंचकावरचे महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री महोदया आदितीताई, त्याचबरोबर मंचकावरचे सर्व विद्यमान आमदार, विद्यमान आजी माजी खासदार, मंचकावर उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर, या गावच्या प्रथम नागरिक नेवसेताई, जमदाडेताई, त्याचबरोबर सर्व एवढ्या मोठ्या संख्येनं आज क्रांती ज्योती सावित्रीबाईंना विनम्र अभिवादन करण्याकरता उपस्थित असणारे तमाम महाराष्ट्रामधील आपण सर्व मान्यवर, वडीलधारी, माता भगिनी, पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण आणि बाल सहकार्य मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंची 194वी जयंती अतिशय उत्साहाच्या आणि मंगलमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडतोय. मी प्रथमतः माझ्या वतीनं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. खरं तर मला नेहमी अभिमान वाटतो
की ज्या मातीमध्ये, ज्या गावामध्ये क्रांती ज्योतींचा जन्म झाला, ते गाव, ज्या मतदारसंघाचं मला प्रतिनिधित्व करण्याची संधी तुम्ही लोकांनी दिली, या मतदारसंघामध्ये हे गाव येतं, त्या अर्थानं मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. खरं तर साहेब, गेले कित्येक वर्ष नायगावच्या कार्यक्रमाला आम्ही या परिसरातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रामधले कार्यकर्ते अभिवादन करण्याकरता येत असतो आणि नेहमी बहुतेक राज्याचे प्रमुख हे या कार्यक्रमाला आवर्जून उभे त्या ठिकाणी आवर्जून येत असतात. आज आपण या कार्यक्रमाला प्रमुख महोदय म्हणून उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपले आणि सर्व मंत्री महोदयांचे आणि मान्यवरांचे मतदारसंघाच्या वतीनं, या गावाच्या वतीनं आपलं सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खरं तर वेळ खूप कमी आहे, मी काही वेळ घेणार नाही, परंतु क्रांतीज्योतींनी आणि महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1848ला पहिल्या शाळेची स्थापना केली मुलींच्या. आणि खऱ्या अर्थानं जो पीडित अंधकारलेला समाज होता, जो वर्षानुवर्ष हा त्या ठिकाणी प्रगतीच्या दिशेपासून दूर होता, त्या समाजाला खऱ्या अर्थानं अंधकारणातून, अंधश्रद्धेमधून त्या ठिकाणी लोकांमध्ये आणण्याचं काम हे त्या काळी या फुले दाम्पत्यानं निश्चितपणानं केलं. आणि एक समाजाला त्या काळी म्हणजे 194 वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं समाजाला एक दिशा देण्याचं काम या फुले दाम्पत्यानं त्या काळी केलं. आज आपण बघतोय, आज महिला पुरुषांच्या बरोबरीनं म्हणण्यापेक्षा पुरुषांच्या पुढं एक पाऊल त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करताना आपण बघतोय. त्यामुळे निश्चितपणानं याचं सगळं श्रेय हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना आपल्याला सगळ्यांना द्यावं लागेल. आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतायत. आजही महिलांची उपस्थिती बघा, कुठेही कार्यक्रमाला गेलो तर पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असते आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या भगिनी त्या ठिकाणी काम करताना, अगदी आमच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आमच्या पंकजा ताई असतील, आमच्या आदिती ताई, की ज्यांनी लाडक्या बहिणीसारखी योजना, की जी महिलांमध्ये एवढी प्रचंड लोकप्रिय झाली, ती योजना सुद्धा आमच्याच एका बहिणीने तुमच्या या राज्यातल्या भगिनींकरता मी तुमच्या माझ्या वतीनं मनपूर्वक त्यांच्या पवित्र स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. आणि साहेब, की आजपर्यंत भुजबळ साहेब असतील, अन्य आपल्या राज्यातील बरेच नेते मंडळींनी सातत्यानं नायगावच्या विकासाकरता त्या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे. आपण सुद्धा निश्चितपणानं एक कर्तबगार लोकप्रतिनिधी, कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून सगळं राज्य तुमच्याकडं त्या ठिकाणी अतिशय आशेनं बघते. त्यामुळं एक जो आराखडा ज्याचं प्रेझेंटेशन झालं, तो आराखडा साधारण 100-1 कोटी रुपयाच्या आसपासचा असेल. निश्चितपणानं तो आराखडा, त्या आराखड्याला आपण लवकरात लवकर मान्यता द्यावी आणि हे जे क्रांतीज्योतींचं जन्मगाव आहे, हे एक शैक्षणिक त्या ठिकाणी आणि सांस्कृतिक एक हब व्हावं अशा पद्धतीची लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी मागणी करतो. अधिकचा वेळ घेत नाही, आपल्याला खूप वेळ बोलायचंय. त्यामुळं पुन्हा एकदा क्रांतीज्योतींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद बाबा, आपण या ठिकाणी बोलला. आणि यानंतर तुम्हा आम्हा सर्वांशी बोलताय. राजकीय पटलावरती पहिलं पाऊल महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंचा फुल्यांचा आशीर्वाद घेऊन नायगावच्या मातीतून त्यांनी केला आणि सातत्यानं 20 वर्ष आमदार म्हणून आणि आता फडणवीस साहेब तुमच्या आशीर्वादानं ग्राम विकास मंत्री म्हणून काम पाहणारे या राज्याचे ग्राम विकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ बोलतायत. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे त्यांच्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं.
हे खाली बस. सावित्री आईंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या त्या पवित्र भूमीमध्ये सावित्री यांची 194वी जयंती साजरी होत असताना आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सावित्रीबाईंचा विचार जपला आणि त्या विचाराला ताकद देण्याचं काम या राज्यामध्ये केलं, ते राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मनापासून साहेब या सावित्रीच्या या ठिकाणी स्वागत करतो. यासोबत या ठिकाणी स्टेजवर मंचकावर उपस्थित असलेले या राज्याचे विधान परिषदेचे सभापती सन्माननीय रामजी शिंदे साहेब, या जिल्ह्याला सभापती पदाचा सवय आहे, तुम्ही पण या ठिकाणी सभापती म्हणून आलेला आहात. या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय नेते छगनरावजी भुजबळ साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आदरणीय पंकजाताई, आता या आदरणीय सावे साहेब, आदरणीय आदितीताई तटकरे, आमच्या जिल्ह्यामध्ये तर साहेब आपण एवढं सगळं दिलंय. मंत्रिमंडळामध्ये 4 मंत्री आमच्या जिल्ह्यातनं दिलेले आहेत. आदरणीय शिवेंद्र महाराज, आदरणीय शंभूराजे, आदरणीय मकरंदाबा आणि मी स्वतः, या चौघं मंत्री म्हणून आम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी आपण दिलेली आहे. सर, खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी माझ्यासारख्या, मला स्वप्नवत वाटतं, या कार्यक्रमाला इथं येत असताना साहेब अनेकदा या कार्यक्रमाला उपस्थित राहावं का न राहावं, किंबहुना सन्मानानं इथं बोलवावं का न बोलवावं असा प्रश्न पडलेला हा विभाग. पण या विभागाचा मंत्री म्हणून मला सावित्री आईच्या नगरीमध्ये येण्याचं भाग्य आपल्यामुळं लाभलं, भारतीय जनता पक्षामुळे लाभलं. आपल्याला मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देईन. या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय अतुल बाबा, माझे सहकारी मित्र आणि या माढ्याचे माजी खासदार सन्माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर, मनोजजी घोरपडे, सचिनजी पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय धैर्यशील दादा, या विभागाचे आयुक्त, कलेक्टर साहेब, आणि खास करून साहेब या कार्यक्रमासाठी ज्यांनी खूप चांगलं कष्ट घेतलं त्या विभागाच्या सीओ आणि त्यांचे सगळे सहकारी, खूप सगळे क्षमा मागेल, पण या आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. पत्रकार बंधू आणि माझ्या समोर बसलेल्या सगळ्या सावित्रीच्या लेखी, पलीकडे बसलेले सगळेच माझे या विचाराचे सगळे पाईक, आपण सगळे बंधू आणि भगिनी, सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. साहेब, सावित्रीबाईंनी या जगाला विचार दिला. सावित्रीबाईंनी या जगामध्ये समाज सुधारण्याचं काम करत असताना आमच्या माता भगिनींना सन्मानाचं स्थान या समाजामध्ये निर्माण करून दिलं. माझ्या माता भगिनींना या समाजामध्ये स्थान देत असताना आज आमच्या भगिनी या जगामध्ये काम करत असताना, समाजामध्ये काम करत असताना, प्रत्येक क्षेत्रामध्ये यशाचं उत्तुंग शिखर गाठताना आपण सगळेजण बघतोय. या सावित्रीबाईंचा जन्म झाला नसता तर कदाचित आमच्या भगिनींना अजून किती कालखंड या परिस्थितीचा सामना करावा लागला असता. या आपल्या सगळ्यांना आपण सगळेजण याचे साक्षीदार आहात. म्हणजे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर बोलत असताना आणि खास करून नायगावला येत असताना आपण सगळेजण या नायगावचा इतिहास सांगताय. मी काही खूप
इतिहासावर साहेब बोलणार नाही. आमच्या सरपंचताई आल्या, सरपंचताईंनी इथं आपली भूमिका मांडली. या सावित्रीआईंच्या नगरीचा विकास करण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला. आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी आहेत. त्यांनी आपल्या कालखंडामध्ये या ठिकाणी विकासाचा प्रयत्न केला. सावित्रीआईंच्या गावाचा किंवा सावित्रीआईंचा विचार या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यासोबत जे जे या विभागाचे आमदार झाले त्यांनीही प्रयत्न केला. साहेब आपल्याला मनापासून विनंती करेन, मगाशी सरपंच साहेब ज्या गोष्टी मांडत होत्या, सरपंचांनी आपल्याकडून त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मी आज या ठिकाणी जाहीर करतो साहेब, या ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून नायगाव गाव आता आपला एक अनुयायी दत्तक घेईल आणि पुढच्या वर्षी या गावातनं एकही निवेदन आपल्याला येणार नाही याची व्यवस्था साहेब मी आपला एक अनुयायी, आपला एक सहकारी म्हणून करेन. हा शब्द या निमित्ताने मी माझ्या या नायगावकरांना देतो आणि सरपंच आपल्यालाही देतो. सरपंचांना मी सांगितलं होतं की आजचं हे निवेदन आपलं शेवटचं निवेदन असेल. या गावातले जे जे प्रश्न आपण मांडले ते प्रश्न पुढे घेऊन या गावाचा विकास करण्याचा संकल्प आपण सगळे मिळून करूया. पण हे सगळं करत असताना साहेब या ठिकाणी सगळ्यात सावित्रीयांची भूमी ही सगळ्यांसाठी प्रेरणा स्थान आहे. सावित्रीबाईंचा विचार आमच्यासाठी एक ऊर्जा म्हणून काम करतो आणि या सावित्रीबाईंचं त्यांच्या नावाला शोभेल असं, त्यांच्या सन्मानाला शोभेल असं एक भव्य दिव्य असं स्मारक उभं राहावं असे अनेक दिवसापासून सावित्रीबाईंच्या अनुयायांची मागणी होती. पाठीमागच्या वर्षी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून इथं आले होते. त्यावेळी साहेब ती मागणी प्रकर्षाने मी सगळे प्रोटोकॉल तोडून केली आणि मी त्यांना सांगितलं की साहेब काही झालं तर या ठिकाणी सावित्रीबाईंचं त्यांच्या नावाला शोभेल असं ते स्मारक उभं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी शासनानं या ठिकाणी फक्त आपण हा कार्यक्रम घ्यायला साहेब जागा नव्हती. खूप कष्ट घेऊन आम्ही ही जागा आजही जागा तयार केली. 2 दिवसापासून आम्ही इथं मेहनत केली. आमच्या जिल्हा परिषदेनं मेहनत घेतली. कार्यक्रम घ्यायला पण इथं जागा नाही. स्मारकाला फक्त आपण खूप छोटीशी जागा त्या ठिकाणी आहे. एक भव्य अशी 10 एकर जागा साहेब शासनानं खरेदी करावी आणि सावित्रीबाईंचं भव्य असं स्मारक उभं करावं. त्या स्मारकाचं संकल्पना आम्ही आपल्यासोबत मांडलेली आहे. शेवटी साहेब योग यायला लागतो आणि मनापासून काही गोष्टी घडण्यासाठी किंवा काही गोष्टी साहेब तुमच्याच हातून घडायच्या होत्या, सावित्रीबाईंच्या अनुयायाच्या हातून घडायच्या होत्या. म्हणून आज अखेर या गोष्टी राहिलेल्या होत्या. माझी आपल्याला विनंती आहे, आपण या ठिकाणी आज बोलत असताना या स्मारकासाठी 125 कोटी रुपये लागतात. 10 एकर जमीन खरेदी करून हा स्मारक उभं करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. तो आपल्या माध्यमातून पूर्ण व्हावा. मला खात्री आहे आपण तो पूर्ण कराल आणि म्हणूनच आम्ही आपल्याकडे मागणी करतोय 125 कोटी रुपयाचा आराखडा आपण मंजूर करावा आणि तो भव्य असा स्मारक या ठिकाणी उभं राहील साहेब. आणि ते स्मारक येणाऱ्या 2 वर्षाच्या आत उभं राहावं आणि आपण पायाभरणीला आणि त्याच्या उद्घाटनाला आपण यावं अशा पद्धतीचा संकल्प करून आपण या ठिकाणी घोषणा करावी अशी विनंती या निमित्ताने मी आपल्याला करतो. साहेब या विभागाचा मंत्री म्हणून त्या स्मारकामध्ये आमच्या उमेदचं प्रशिक्षण सेंटर, कौशल्य विकासचं प्रशिक्षण सेंटर, लखपती दिदीच्या योजनेचं प्रशिक्षण सेंटर, ज्या प्रशिक्षण सेंटर साहेब या विभागाचे आहेत त्या विभागाची सगळी प्रशिक्षण सेंटर त्या स्मारकामध्ये आम्ही तशी व्यवस्था करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि ते त्या ठिकाणी त्याची संकल्पाची आपल्या स्मारकाची देखभाल करण्यासाठी त्याचा उपयोग होईल असं आम्ही प्रशिक्षण सेंटर त्या ठिकाणी उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण आमच्या पाठीशी उभं राहावं एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगेन. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, आता देणार आपल्यासोबत आहे. आता काळजी करायचं काम नाही. आतापर्यंत आपण कोणी सांगितलं मगाशी अनेक आले अनेक गेले, पण मी खात्रीनं सांगतो आता आलेला मुख्यमंत्री हा देणार आहे. संकल्प आपण सगळे मिळून करूया. या सावित्रीचा विचार त्यांच्या स्मारकांच्या तून आपण या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नेऊया थोडंच या ठिकाणी साहेब आपल्याला या ठिकाणी मी बोलतो. आपल्या सगळ्या नायगावकरांना मी आश्वस्त करतो, पुढच्या वेळी येताना मी सविस्तर बोलेन. पण साहेब आज खूप वेळ झालाय. मी जेव्हा स्मारक उभं राहील, जेव्हा या गावाचा विकास आम्ही करू
तेव्हा खऱ्या अर्थानं मला बोलण्याचा अधिकार प्राप्त होईल. त्यामुळं इथंच थांबतो. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो, आम्हाला आपला जे काम करण्याची आपण संधी दिलेली आहे त्या संधीचं आम्ही सोनं करू. सगळे मंत्री आम्ही या जिल्ह्यातले मिळून या भागाचा, सावित्रीच्या या जन्मभूमीचा विकास करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. सगळ्या विभागाला धन्यवाद देतो आणि आपलं स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय आमदार श्री छगनरावजी भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य आणि क्षमता संपन्न नेते. समृद्ध आणि संपन्न वारसा लाभणं हे अनेकदा स्वाभाविक गोष्ट असते, पण तो वारसा समर्थपणे पुढे चालवण्यासाठी वारसदार हे क्षमता संपन्न असावे लागतात. ज्ञानज्योती पुढे चालवण्यासाठी वारसदार हे क्षमता संपन्न असावे लागतात. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातर्फे इथे उपस्थित असलेले राज्याचे प्रमुख सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि बाकीच्यांची नावं घेत नाही, कारण मुख्यमंत्री म्हटल्यानंतर बाकीचे सगळे आले. हे सर्व सन्माननीय मंत्री, आमदार, माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, सर्वप्रथम मी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो. आज आपण पाहतो आहोत मुख्यमंत्री येतात म्हटलं की कार्यक्रमाचं स्वरूप सुद्धा बदलतं आणि हे जे काही स्वरूप बदललेलं आहे, स्वरूप बदललं म्हणजे जरा मोठ्या प्रमाणावर सगळं सरकारी कर्मचारी, सरकारी अधिकारी कामाला लागलेले आहे. हे सगळं जे होत आहे ते मुख्यमंत्री महोदय आपण आल्यामुळे जो आहे हा सगळा मोठा बदल जो आहे आपल्याला दिसतो. म्हणूनच आपण आल्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि मी आपल्या आभार. या ठिकाणी मला पहिल्यांदा मी ज्या वेळेला सावित्रीबाईंना वंदन करतो आहे त्याच वेळेला आमचे एक स्वर्गीय मित्र हरी नरके यांची सुद्धा मला आठवण येते. त्यांना सुद्धा मी अभिवादन करतो. ते याच्यासाठी 2000 सालामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पुणेवाडा तिथलं स्मारक झालेलं अगोदर होतं, पण सावित्रीबाई फुल्यांचं स्मारक इथे नव्हतं. ते हरिभाऊ नरके, हरी नरके विचारवंत, ते मला घेऊन इथे आले आणि त्यांनी मला दाखवलं की इथे या घरामध्ये सगळं पडलेलं होतं. या घरामध्ये सावित्रीबाईंचा जन्म झाला. म्हटलं आता काय करायचं, म्हणजे आपण हे करूया. खरं म्हणजे फंड्स नव्हते, पण मी त्यावेळेला MLC होतो आणि MLCचे जे फंड्स होते ते सगळे इथे वापरायला ठरवून त्याच्यानंतर अडचणी खूप असतात. चंद्रा अय्यंगार म्हणून त्या अधिकारी होत्या, जे प्रधान सचिव नंतर पुढे आणखी त्यांनी पूर्ण मदत केली. आणि आणखी खरं सांगायचं तर MLCच्या फंडातून जे आहे एक पुरातत्व खात्याचा आर्किटेक्ट म्हणून गावाचं निरीक्षण करून त्या गावातील घरांसारखं घर उभं करण्याचा आपण प्रयत्न केला. हळूहळू हळूहळू कार्यक्रम वाढत गेले, लोक येत गेले. अनेक लोकांच्या लक्षात येत नव्हतं अगोदर की या जागेचं महत्व काय. पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, शिवछत्रपती असतील, जिजामाता असेल, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, हे अनेक जे आहेत ते आपले दैवता आहेत, यांचं स्मरण करण्यासाठी त्या ठिकाणी आपण एक स्थळ जे आहे ते स्मारक म्हणून निर्माण करायला पाहिजे. सावित्रीबाई फुल्यांचे अनंत उपकार तुमच्या आमच्यावर आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये तर आहेच आपल्याला पाहिजे. आणि सगळ्यांनी खरं सांगतात शेणाचे गोळे त्यांना मारले, दगड मारले, कोणी मारले.
ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी, केवळ ब्राह्मणाने नाही, लक्षात घ्या. महात्मा ज्योतिराव फुल्यांना मदत करणारे जसे विरोध करणारे होते तसे मदत करणारे ब्राह्मण सुद्धा होते. पवाळकर होते, भिड्यांचा वाडा आपण म्हणतो त्याची शाळा, ते भिडे ब्राह्मण. परांजपे होते, भंडारकर होते. जसे मदत करणारे होते विरोध करणारे सुद्धा होते. आणि त्यावेळेला अंधश्रद्धेचा पकडा एवढा होता आमच्यावर की आमचे सुद्धा लोक दगड मारायला काही मागे होते अशातला भाग. त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुल्यांचा विरोध हा ब्राह्मण्यवादाला होता. सत्यशोधक चळवळ सुरू झाली आणि फुले दाम्पत्य गेल्यानंतर ब्राह्मण आणि ब्राह्मण्येतर अशा प्रकारचं स्वरूप त्याला प्राप्त झालं. आपण इतिहासात जर पाहिलं आणि अभ्यास केला तर हेच आपल्या लक्षात येतं की कधी कसं झालं. मदत करणारे ब्राह्मण होते, विरोध करणारे ब्राह्मण होते. पुण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पुतळा उभा करायचा ठराव पास झाल्यानंतर आपल्याच काही लोकांनी विरोध केला. 36 वर्ष लागली आणि नंतर पुतळा उभा राहिला पुण्यामध्ये. त्या सावित्रीबाई फुल्यांचं मी जास्ती सगळ्यांना माहिती आहे, आपण एकच गोष्ट सांगतो. आणि विशेषतः करोनाच्या काळात मला त्यांची फार आठवण यायची. कारण ह्याच सावित्रीबाई फुल्यांचं जे आहे काम करत असताना त्यांनी जे आहे सगळ्यांची सेवा केली. आणि त्यावेळेला ते म्हणायचे, महार मांगाची करते मी सेवा आवडीच्या देवा, स्मरून या सेवा सप्तधर्म देई समाधान, हे शांत मन आपले. मुलींच्या शाळा काय उत्तम चालवल्या. सरकारनं त्यांचं कौतुक सुद्धा केलं. आणि मग पुढे महात्मा ज्योतिराव फुले गेले. 1886ला दुष्काळ पडला. सावित्रीबाई फुल्यांनी जे आहे दुष्काळाचे कॅम्प सुरू केले. मुंबईमध्ये हिंदू मुसलमान दंगा झाला. सावित्रीबाई फुले पुढे झाले. हजारो लोकांचा मग तिथे गोळा झाला. त्यांनी ती दंगल शांत केली आणि पुढे जे आहे 1897 साल उजाडले. प्लेगची साथ सगळीकडे सुरू झाली. औषधं नव्हती. त्यावेळेला प्लेग झाला, इथे सरकारी ब्रिटिश अधिकारी त्याला उचलून कुठेतरी नेऊन टाकायचे. सावित्रीबाई फुल्यांनी जे आहे शेकडो माणसं रोज मरायला लागली पुण्यामध्ये. सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुल्यांनी या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये 40 महिलांचं बाळंतपण केलं. त्यातली एक ब्राह्मण महिला, तिचा मुलगा यशवंत, त्याला डॉक्टर केलं. आणि सावित्रीबाई फुल्यांनी सांगितलं, यशवंता आपण यांची सेवा करावी. आणि पुढे त्याला बोलवून घेतलं. त्यांनी दवाखाना घालायला लावला. आणि मग त्या दवाखान्यामध्ये 8 किलोमीटर लांब पुण्यापासून तिथे सगळ्यांना आणायचं आणि औषध पाणी करायचं. सावित्रीबाई फुले स्वतः त्या पेशंटना घेऊन यायचे. यशवंता त्यांना म्हणाला, अगं आई, तू हे जर करशील तर तुला सुद्धा प्लेग होईल आणि तुझा सुद्धा जीव जाईल. सावित्रीबाई म्हणतात की अगर शेडची जर असते, शेडची म्हणजे ज्योतिराव, ते जर असते तर घरात बसले असते का रे? नाही, मी काम सुरू ठेवणार. आणि नंतर एक मुलगा दलित समाजाचा पांडुरंग बाबाजी गायकवाड मुंबा गावचा, त्याला त्याने प्लेग झालेला पाठीवर घेतले आणि धावत सुटले. 8 किलोमीटर धावत आहे. आणि बस त्यांना प्लेग झाला आणि त्यात त्यांचं निधन झालं. मला सांगा, एवढं मोठं जे आहे सामाजिक कार्य, देहदान देण्याचं स्वतः तयारी असलेली आणि दिलं, हे कुठे आपल्याला सापडेल? ही सावित्रीबाईची कमाई डोळ्यात पाणी आणण्यासारखी. शूद्रांना शिक्षण देण्यासारखं सावित्रीबाई फुले म्हणतात. शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा, शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा. विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिचा साठा जयापाशे, ज्ञानी तो मानवी जन. उठा बंधुनो अतिशूद्रानो, जागे होऊन उठा,
परंपरेची गुलामगिरी ही तोडण्यासाठी उठा, बंधू शिकण्यासाठी उठा. आता 200 वर्ष होणार आहेत त्यांना, 6 वर्षांनी. त्यावेळेची गोष्ट सांगतो. आजही आम्हाला मुलींना शिकवायचं म्हणजे जीवावर येत आहे. पण आपण निर्णय घेतले की मुलींना शिकवा, डॉक्टर करा, इंजिनियर्स करा, त्यांचा खर्च सरकार करू. देवेंद्रजी, सावित्रीबाईंचंच काम पुढे आपण नेत आहात हे लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद. कामं तर खूप आहेत. सरकारनं खूप कामं केली आहे. पहिलं काम मी तुम्हाला सांगतो, माझ्या बांधवानं भगिनीने मात्र मंत्रालयामध्ये, मी विरोधी पक्षात होतो त्यावेळेला, शिंदे आणि फडणवीस दोघेच सरकारमध्ये, आणि आम्ही मागणी केली की मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर छत्रपतींच्या प्रतिमा आहे, बाबासाहेब आंबेडकरांची आहे, जिजामातेंची आहे, सगळ्यांची आहे, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुल्यांचे नाही. आणि त्याच विधानसभेच्या सभेत उठून यांनी सांगितलं ते आम्ही करणार. शिंदे साहेबांनी सांगितलं, यांनी सांगितलं. आणि मी तुम्हाला सांगतो, अनेक वर्षाचं आमचं जे स्वप्न जे आहे काही महिन्यामध्ये जे आहे यांनी पूर्ण केलं. एवढंच नाही, या तरुणांच्या सबलीकरणासाठी आमच्या महाज्योतीला 453 कोटी रुपयाची भरीव तरतूद केली. केंद्र सरकारने आयोगाचा दर्जा दिला, ओबीसी आयोगाला संविधानाचा दर्जा दिला. भिडेवाड्याचं राष्ट्रीय काम जे आहे, स्मारक, हे आपल्यामुळेच. आपण आलात, मी आपल्याला आणि शिंदेना सांगितलं की हे काम मार्गी लावा. आपण दोघांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. तेव्हा आम्ही विरोधी पक्षातच होतो. आणि नंतर जे आहे चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा लक्ष घातलं. आणि शेवटी जे आहे कोर्टातच ती लढाई लागली, सुप्रीम कोर्टातर्फे. तिथे सुद्धा आपल्याला न्याय मिळाला. आणि आता भिडेवाड्याचं काम मार्गी लागलेलं आहे. आता मला एवढंच सांगायचं आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले जिथे राहत होत्या त्या वाड्यामध्ये, जिथे ती विहीर, की ज्या विहिरीच्या जे पाणी पेटलं आणि क्रांतीची ज्योत पेटली, तो सगळा परिसर, आणि 300 मीटरवर महानगरपालिकेचं असलेलं सावित्रीबाई फुल्यांचं स्मारक, हे जोडण्याचं काम आणि एकत्रित याचा एक मोठा आराखडा आपण तयार केला. 100-200 कोटी रुपयाचं काम आहे, रखडत आहे. माझी विनंती आहे सगळ्यांच्या वतीनं, आपण गेल्याबरोबर एक मीटिंग घेऊन हे काम त्वरित कसं मार्गी लागेल आणि उत्तम असं स्मारक तिथे सुद्धा कसं स्मारक आहे ते भव्य स्वरूपात कसं उभं राहिले पाहावं लागेल. कारण मीटिंग घेण्यासाठी सुद्धा जागा नाही. हे आपण करायला पाहिजे. पैसे वगैरे मंजूर झालेला आहे, कामाला धक्के देण्याची आवश्यकता आहे. आपण अरणला आला आणि तिथं सुद्धा अवर्ग दर्जा तिथंच तुम्ही जाहीर केला आणि 140 तिथे सुद्धा आपण 100 कोटी रुपये जे आहेत ताबडतोब मंजूर केलेले आहेत. आता येथील मूलभूत सोयी सुविधा भक्तनिवास 140 कोटीचा तो ॲक्च्युअल तो 134 कोटीचा आहे. हाय पॉवर कमिटी जी आहे तुमच्या सेक्रेटरींची मंजूर झालेला आहे. फक्त तुमची कमिटी जी आहे तिने एकदा मंजुरात दिली तर हे काम सुद्धा मार्गी लागणार आहे. आणि आता इथे दुसरं एक काम होतं की माझ्याकडे पर्यटन खातं असताना इथे जे पर्यटन निवास आपण जागा घेतली आणि 4-5 कोटी खर्च केले. आता त्याचा उपयोग आपल्याला अजून होत नाही आहे. 200 मुलींसाठी जे आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA सुरू करण्यासाठी 180 कोटीची तरतूद आहे. पण त्याच्यासाठी 10 एकर जमिनीची आवश्यकता आहे. आता आपण आलात आणि सांगितलं, माझी खात्री आहे हे आजूबाजूला कलेक्टर आहे, CO आहेत आणि ते सगळे आपण त्यातून हे करून घ्या. ताबडतोब ही जागा दिली तर हे सुद्धा काम होईल आणि मुलीसुद्धा जे आहे NDA मधून प्रशिक्षण देऊन बाहेर पडतील. आता फुलेवाड्याचं मी तुम्हाला सांगितलं. साहेब आणखीन काही गोष्टी सांगायच्यात मला की सावित्रीबाई फुल्यांचा पुरस्कार दिला जात होता, काही वर्षापासून तो बंद आहे. माझी विनंती आहे की तुम्ही अशी एक ऑर्डरच काढली पाहिजे
की त्या वर्षाचे सावित्रीबाई फुल्यांचे पुरस्कार या 3 जानेवारीच्या या कार्यक्रमामध्ये त्या जे कोणी असतील ते सामाजिक काम करणारं त्यांना हे पुरस्कार याच दिवशी दिले गेले पाहिजे, अशा प्रकारचा जो ऑर्डर ही आपण काढली पाहिजे आणि हा पुरस्कार पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जे वाङ्मय आहे, साहित्य आहे, गेली कित्येक वर्ष जे आहे त्याची परत त्याचं पुनर्मुद्रण झालेलं नाही, छापण्यात आलेलं नाही. फार वर्षापूर्वी म्हणजे 25 वर्षापूर्वी छापलं, 10-10 रुपयाला आपण त्यावेळेला ते विकलं. त्याच्यानंतर ते छापण्यात आलेलं नाही, सध्या ते मिळत नाही. आपण ते करायला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि तुम्हाला एवढंच सांगतो, हे आपण काम करा. आणखीन काय आता तिथे सातारचे मंत्री आहेत, सगळे गोरे आहेत, त्यांनीसुद्धा लक्ष घातलेलं आहे, आनंद आहे. आणि तुमच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम जरूर उभं राहील. आणि मी एवढंच सांगेन, वाकिफ कहा जमाना हमारी उड़ान से, वाकिफ कहा जमाना हमारे उड़ान से, वो और थे जो हार गए आसमान से. मी एवढंच सांगेन, ज्या पद्धतीनं आपण काम करत आहात त्याला सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, ज्योतिराव फुले, छत्रपती सगळ्यांचाच आशीर्वाद आपल्याला आहे. यशस्वी व्हा. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद. धन्यवाद. सन्माननीय छगनजी भुजबळ साहेब, आपण या ठिकाणी बोलला आणि यानंतर तुम्हा आम्हा सर्वांशी बोलताय. महात्मा फुलेंच्या, शिवछत्रपतींच्या विचाराचा, सावित्रीबाईंच्या विचाराचा महाराष्ट्र उभा करण्याचा संकल्प करणारं नेतृत्व या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात. एकदा हात वरती, जोरदार टाळी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी. जय ज्योती, जय ज्योती, जय ज्योती. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. या भारतातील आद्य समाज सुधारक आणि ज्यांचा उल्लेख युग प्रवर्तक म्हणून आपण करू शकतो असे आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले आणि खऱ्या अर्थानं समाजामध्ये क्रांतीची ज्योती ज्यांनी लावली आणि समाजामध्ये परिवर्तन करून दाखवलं, त्या क्रांती ज्योती, ज्ञान ज्योती सावित्री आई फुले यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि त्यांच्या या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. मंचावर उपस्थित असलेले विधान परिषदेचे सभापती रामभाऊ शिंदेजी, ज्येष्ठ नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ, सन्माननीय पंकजाताई मुंडे, सन्माननीय अतुलजी सावे, शंभूराजजी देसाई, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, सन्माननीय जयकुमारजी गोरे, सन्माननीय मकरंद जाधव पाटील, सन्माननीय अदितीताई तटकरे, आमचे सहकारी आमदार अतुल बाबा भोसले, मनोजजी घोरपडे, सचिनजी पाटील, मनोजजी कायंदे, रणजित सिंह नाईक निंबाळकर, धैर्यशीलजी कदम, पुरुषोत्तमजी जाधव, मदनदादा भोसले, या ठिकाणी उपस्थित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, मंचावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित सावित्री आईंचा वारसा सांगणाऱ्या सर्व सावित्रीच्या लेकी, आमच्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या भावांनो, आज मला अतिशय मनापासून समाधान आहे
की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता ज्या मातीने त्यांना घडवलं त्या मातीचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली आणि खऱ्या अर्थानं एक वेगळी ऊर्जा या मातीने मला देखील दिली आणि म्हणून नायगावच्या या मातीला देखील या ठिकाणी मी प्रणाम करतो, या मातीसमोरही नतमस्तक होतो. आमच्या सरपंच ताईंनी प्रस्तावना केली आणि ताईंनी प्रस्तावना करत असताना काही अपेक्षा देखील व्यक्त केल्या. ज्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या माझ्या मनात होतं की जयकुमार भाऊंना सांगावं की तुम्ही या विभागाचे मंत्री आहात, त्यामुळे आता ताईंच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. पण मी सांगायच्या आधीच जयकुमार भाऊंनी माझ्या मनातलं ओळखलं आणि या ठिकाणी सांगितलं की आमच्या सरपंच ताईंना पुढच्या कार्यक्रमामध्ये या मागण्या कराव्या लागणार नाहीत, त्या मागण्या निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण होतील. खरं तर भुजबळ साहेबांनी नायगावच्या या विकासाचा इतिहास सांगितला. दुर्दैवाने इतकं महत्वाचं पवित्र स्थान हे दुर्लक्षित राहिलं होतं, कुठेतरी खंडित होत होतं. आणि भुजबळ साहेबांच्या ते लक्षात आल्यानंतर त्याचं पुनर्निर्माण झालं पाहिजे, रिस्टोरेशन झालं पाहिजे, हा प्रयत्न त्यांनी सुरू केला. आणि भुजबळ साहेब, तुम्ही शेर म्हटला म्हणून मी शेर म्हणतो तुमच्याकरता. मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग आते गए कारवा बनता गया. अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू कारवा बनायला लागला आणि काम पुढे जायला लागलं. आज एक चांगलं स्वरूप हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पण मी तुमचं याकरता अभिनंदन करेन की तुम्ही हे ओळखलं की या ठिकाणी प्रेरणास्थळी तयार झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात तुम्ही केली, याबद्दल निश्चितपणे मी तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो. आज खरं तर आता या कामाला काही अडचणच उरलेली नाही. याचं कारण एक ग्रामविकास मंत्री, दुसरे PWDचे मंत्री, तिसरे पर्यटनाचे मंत्री आणि बाकी काय लागलं तर मदत आणि पुनर्वसन मंत्री, 4 मंत्री. ठीक आहे, काय दाखवू द्या, दाखवू द्या, हा दाखवून द्या. हो ठीक आहे चालेल. बरं ठीक आहे. तुम्ही नंतर मला भेटा, या त्यांना घेऊन या, मला भेटायला घेऊन या, त्यांची काही व्यथा असेल ऐकून घेऊ, या घेऊन या मागे. त्यामुळे 4 मंत्री आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. हो या. अरे घेऊन या ताई, त्यांना शांतपणे घेऊन या. काही करत नाही, कोणी काही करत नाही, घेऊन या. काही त्यांची व्यथा आहे, घेऊन या. तर आता 4 काही नाही, आपले ताई आहेत, त्यांचं काहीतरी निवेदन आहे. ठीक आहे. त्यामुळे 4 मंत्री दिलेले असल्यामुळे मला वाटत नाही की आता इथल्या विकासाला काही अडचण येईल. पण निश्चितपणे या विकासाकरता ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते पूर्ण केल्याशिवाय आपलं सरकार थांबणार नाही, हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. या देशावर आणि या महाराष्ट्रावर खऱ्या अर्थानं या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जे उपकार आहेत हे आपण कधी विसरूच शकत नाही. ज्या काळामध्ये समाजाने सामान्य माणसाला
जगण्याचा अधिकार नाकारला आणि स्त्रियांना जनावरापेक्षाही वाईट वागणूक मिळेल, एखादी वस्तू आणि स्त्री याच्यामध्ये कुठलंही अंतर नाही, अशा प्रकारची समाजाची अवस्था तयार झाली होती. समाज रसातळाला चालला होता. हा समाज संपला असता अशा अवस्थेमध्ये समाज होता. त्यावेळी खऱ्या अर्थानं या समाजामध्ये विषमता दूर करून समतेचं बीजारोपण झालं पाहिजे आणि समाजातल्या स्त्रियांना जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. याची मुहूर्तमेढ जर कोणी केली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये केली. आज आपल्याला सोपं वाटतंय, पण आपण जेव्हा इतिहासात पाहतो ज्या प्रकारचा विरोध, ज्या प्रकारचा उपहास हा सावित्रीबाईंना त्या काळामध्ये सहन करावा लागला, शिवाशाप सहन करावे लागले, त्या ठिकाणी शेणाचे दगडाचे गोळे सहन करावे लागले, अतिशय वाईट वागणूक सहन करावी लागली. पण त्यांच्या मनामध्ये एकच संकल्पना होती की माझ्या स्त्रियांना मी या अवस्थेमध्ये जगू देणार नाही. कारण त्यांच्या मनात हे पक्क होतं की शिक्षणाचा अभाव यामुळे समाज गुलामगिरीकडे चाललेला आहे आणि या गुलामीतनं आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतनं स्त्रियांना आणि समाजाला बाहेर काढायचं असेल तर मला शिक्षण त्यांच्यामध्ये रुजवावं लागेल. आणि महात्मा ज्योतिबा फुले हे हिमालयासारखे त्यांच्या पाठीशी उभे होते आणि त्यातनं खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाचा विषय असेल किंवा विधवांच्या पुनर्विवाहाचा विषय असेल, केशवपनाची वाईट प्रथा बंद करण्याचा विषय असेल, ज्या ज्या प्रथा महिलांना महिला म्हणून जगण्याकरता त्या ठिकाणी थांबत होत्या, त्या सगळ्या प्रथांच्या विरुद्ध क्रांतीची ज्योती त्यांनी पेटवली आणि समाजामध्ये परिवर्तन करून दाखवलं. खरं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले तर युगप्रवर्तक होते, ते द्रष्टे होते. त्यांच्या जीवनामध्ये जे जे काही त्यांनी केलं, जे लिहिलं, जे सांगितलं, जे करून दाखवलं, सगळ्या गोष्टी उत्तमच केल्या. पण हे सगळं करत असताना एक गोष्ट जी त्यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे, ज्यावेळी त्यांना विचारलं की आपण सावित्रीबाईंच्या मागे उभा होतात म्हणून सावित्रीबाई हे करू शकल्यात, त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले हे खरं नाही आहे. अनेक चळवळी अशा आहेत की ज्या चळवळींमध्ये सावित्रीबाई माझ्या पुढे होत्या, त्यांच्या पाठीशी मी होतो, त्यांच्यामुळे त्या चळवळी मी करू शकलो. किंबहुना माझंही नेतृत्व त्या चळवळींमध्ये हे सावित्रीबाईंनी केलं, हे सांगण्याचं धारिष्ट देखील महात्मा ज्योतिबा फुलेंमध्ये होतं. आणि म्हणूनच यांचं जे चरित्र आहे ते आपल्याला प्रेरणा देणार आहे. आज खरं म्हणजे कोणीही एका भाषणामध्ये, एका कार्यक्रमामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करू शकत नाही. पण जी थोर माणसं असतात, जी युगप्रवर्तक असतात, त्यांचं कार्य कधी संपत नसतं. ते त्या त्या काळानुसार ते कार्य लोकांमध्ये रुजवत राहायचं असतं. आणि म्हणूनच आज आपण ज्यावेळेस स्मारक बनवण्याचा निर्णय करतो, स्मारक हा केवळ पुतळ्यापुरतं मर्यादित नाही आहे. पुतळे तर आपण अनेक करतो, त्या पुतळ्यांवर जाऊन आपण त्यांचं स्मरण देखील करतो. पण स्मारक पुतळ्यांसोबत विचारांचं देखील झालं पाहिजे. आणि म्हणून जी संकल्पना या ठिकाणी मांडण्यात आली, आमच्या सरपंच ताईंनी सांगितलं, जयकुमार भाऊंनी सांगितलं, भुजबळ साहेबांनी सांगितलं, सगळ्या आपल्या मंत्र्यांनी सांगितलं. मागच्या काळामध्ये आमचे सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी
आम्ही या ठिकाणी स्मारक करू अशी घोषणा केली होती. त्या निमित्ताने आता आराखडा तयार झाला. या आराखड्याचं सादरीकरण आत्ताच आमच्या पुढे झालेलं आहे आणि मी आपल्याला या निमित्ताने शब्द देतो की निश्चितपणे हे जे स्मारक आपल्याला करायचं आहे, जे केवळ त्यांच्या प्रतिमेपुरतं मर्यादित नाही, त्यांचा विचार रुजवून स्वयंपूर्ण महिला तयार करायच्या, आपल्या पायावर उभ्या राहणाऱ्या महिला तयार करायच्या, अशा प्रकारचं जे स्मारक आहे ते या ठिकाणी आम्ही पूर्ण करून दाखवू. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर बघा, बरोबर 5 वर्षांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची द्विशताब्दी सुरू होईल. त्या द्विशताब्दीपूर्वी हे स्मारक तयार ठेवलं पाहिजे. जिल्हाधिकारी, तुम्हाला मी जबाबदारी देतो. यातलं पहिलं काम जमिनीचं अधिग्रहण करणं. ही 10 एकर जमीन अधिग्रहित करण्याकरता तात्काळ कारवाई सुरू करा. त्याला जे काही पैसे लागतील ते तात्काळ आम्ही देऊ. मी असेल, शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, याकरता पैशाची कमतरता आम्ही कुठेही पडू देणार नाही. त्यामुळे त्याची सुरुवात पहिल्यांदा तिथनं करा. बघा, 5 वर्षांनी 2 गोष्टी होणार. एकीकडे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची द्विशताब्दी सुरू होणार आणि त्याच वेळी देशाच्या लोकसभेमध्ये आणि देशाच्या विधानसभेमध्ये महिला लोकप्रतिनिधींना आरक्षण मिळाल्यामुळे 33% महिला या खासदार होतील आणि या आमदार देखील होतील. त्यामुळे हळूहळू सावित्री आईंच्या नेतृत्वामध्ये आपल्या देशातही महिला राज्य येण्याकडे आपण सगळे वाटचाल करतो. याबद्दल मला अतिशय आनंद आहे. आज आपण महाज्योतीच्या माध्यमातून अनेक योजना सुरू केल्या आणि मला अतिशय आनंद आहे. आत्ताच आम्ही महाज्योतीच्या स्टॉलवर आमच्या एका मुलीचं त्या ठिकाणी स्वागत केलं. महाज्योतीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन MPSC मध्ये पहिल्या क्रमांकाने ती पास झाली. तिचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सरकारने एकीकडे महिलांकरता, मुलींकरता मोफत शिक्षणाची योजना सुरू केली, लाडकी बहीणसारखी योजना सुरू केली. वेगवेगळ्या प्रकारे आमच्या महिलांना त्या ठिकाणी सक्षम करण्याकरता देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी लखपती दीदी ही एक संकल्पना मांडली आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात 11 लाख झाल्या, आता 15 लाख झाले आहेत. पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 50 लाख आमच्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी त्या ठिकाणी बनवायचं आहे. लखपती दीदी म्हणजे एकदा लाख रुपये कमवले असं नाही, दर वर्षाला जी 1 लाखापेक्षा जास्त रुपये कमावते स्वतःच्या भरोशावर, तिला लखपती दीदी म्हणतो. अशा प्रकारच्या अनेक लखपती दीदी आपल्याला या ठिकाणी घडवायच्या आहेत. आणि म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं जे जिवंत स्मारक आहे ते म्हणजे एक सक्षम अशा प्रकारचं आमच्याकडच्या महिला, आमच्या मुली या समाजात वावरताना आपल्याला जेव्हा पाहायला मिळतील, त्याच वेळी आपण क्रांतीज्योतींचं स्वप्न पूर्ण केलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून आज या निमित्ताने मी आपल्याला आश्वस्त करतो की हे स्वप्न पूर्ण करण्याकरता आपण भुजबळसाहेब भिडेवाड्याचा उल्लेख केला. आता त्यातल्या सगळ्या अडचणी संपल्यात. पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालंय. तिथे त्यांचं जे घर आहे ते घर आणि असं एक एकत्रित स्मारक करावं. निश्चितपणे त्याचाही विचार करून त्याचाही आराखडा आपण तयार करू. आणि अरणच्या संदर्भात आपण सावेसाहेब त्याचा आराखडा तयार केलेलाच आहे. त्याला अ वर्ग तर आपण ऑलरेडी दिलेला आहे. आता त्याचाही पाठपुरावा करून अरणमध्ये देखील आपल्याला ज्या काही सोयी करायच्या आहेत त्या निश्चितपणे आपण करू. आणि मी विश्वास देतो की आपला समाज, आपलं राज्य आणि आम्ही सगळे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो सन्मार्ग दाखवलेला आहे, जो समतेचा मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गाने चालत
समाजातल्या शेवटच्या माणसाचा विकास होतपर्यंत सातत्याने काम करू एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नव्यानंच या सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी ज्यांची नियुक्ती झाली त्या संतोष पाटील सरांना विनंती करतो आपण आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. सन्माननीय संतोष पाटील, जिल्हाधिकारी सातारा. ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 194व्या जयंतीच्या निमित्तानं ग्रामविकास विभाग, जिल्हा परिषद, स्थानिक जयंती उत्सव समिती यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार फडणवीस सर आणि त्यांच्यासोबत सर्व सन्माननीय अतिथी मंत्री महोदय यांचा मी आभार मानतो की त्यांनी आज सावित्रीमाईंच्या